हॅलो मित्रांनो, आज मी तुम्हाला कॅनवामधली काही ॲप्लिकेशन 5 ॲप्लिकेशन्स अशी दाखवणार आहेत. या ॲप्लिकेशनमुळे आपलं काम एकदम इझी होऊ शकतं. अशी 5 ॲप्लिकेशन दाखवणार आहे. एक आहे ट्रेसर, एक आहे ब्लेंड इमेज, एक आहे फॉन्ट फ्रेम, ब्रँड फेच लोगो आणि शेवटचं आहे क्लिपिंग मास्क. तर ही 5 ॲप्लिकेशन आज मी तुम्हाला दाखवणार आहे जी कॅनवामध्ये इनबिल्ट आहेत. तर चला सुरुवात करूया. सो आपण आता सुरुवात करत आहोत. पहिलं ॲप्लिकेशन आपण बघूया ट्रेसर. तर नवीन डिझाईन मला घ्यावं लागेल. तर नवीन डिझाईन घेण्यासाठी मी बंद करतो क्रिएट न्यू डिझाईन. तर याच्यामध्ये मी घेतो इंस्टाग्राम पोस्ट. तुम्हाला ज्या साईजचं पाहिजे ते डिझाईन तुम्ही घेऊ शकता. मी इंस्टाग्राम पोस्टला इथे आलेलो आहे आणि इंस्टाग्राम पोस्टला आल्यानंतर मला सगळ्यात पहिल्यांदा इथे आता आपण बघणार आहोत ट्रेसर. त्यासाठी इमेज पाहायचे. इमेजसाठी मी जाणार आहे एलिमेंट्समध्ये. ओके, एलिमेंट्समध्ये मी इमेज सर्च करणार पोर्ट्रेट. तर इमेज ट्रेस करण्यासाठी हे सॉफ्टवेअर वापरलं जातं. पोर्ट्रेटमध्ये मी फोटो घेतो. ओके, आता याच्यामध्ये मी हा जो फोटो आहे, आता हा प्रीमियम आपला जो व्हर्जन असेल तर आहे, मी तो घेतो. तुम्ही इतरही फोटो शोधू शकता. मी हा फोटो घेतलेला आहे. इथून मी ॲपला जाणार आहे. इथे लेफ्ट हँड साईडला आपल्या ॲप्स ऑप्शन असतं. त्या ॲप्सवर मी क्लिक केलं आणि सगळ्यात पहिलं मला ॲप बघायचं आहे ट्रेसर. TRACER ट्रेसर. ट्रेसर इथे आलेलं आहे. त्यातलं जे पहिलं ऑप्शन आहे हे दिसतं आहे आपल्याला ॲप, त्याच्यावर क्लिक करायचं ट्रेसरवर. आता ट्रेस करताना ट्रेस केल्यानंतर आपण ही इमेज ॲज अन SVG फाईल स्केलेबल वेक्टर ग्राफिक्स म्हणून डाउनलोड करू शकतो. तर ट्रेस करताना इथे ब्लॅक अँड व्हाईट आणि फुल कलर आहे. ब्लॅक अँड व्हाईट बघूया. ट्रेस इमेज. ट्रेस इमेजवरती मी क्लिक केलेलं आहे आणि ती इमेज आता ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कन्वर्ट झालेली आहे. आता याच्यामध्ये ब्लॅक कलर खूप जास्त दिसतोय, तर तो जो थ्रेशोल्ड आहे तो जास्त असेल तर इमेजमधले डार्क एलिमेंट्स जास्त डार्क होतात. तो ट्रेस म्हणजे काय करतोय की डार्क एलिमेंट्सना ब्लॅकमध्ये आणि लाईट एलिमेंट्सना व्हाईटमध्ये कन्वर्ट करतोय. तर इथे तुम्हाला शॅडो दिसते, तिकडे जर ब्लॅक कलर असल्यामुळे इथे ते झालेलं आहे. थ्रेशोल्ड मी कमी केला. ओके, साधारणतः मी 95 वगैरे ठेवतो. थ्रेशोल्ड कमी केल्यावर तुमच्या लक्षात येईल की तिकडचा ब्लॅक कलर जो आहे तो ब्लॅक कलर कमी झालेला आहे. पण त्याच वेळेला फोटोमध्ये इथे ब्लॅक शेड असतात त्या पण कमी होतात. नंतर तुम्ही क्लिक करू शकता ॲड टू डिझाईनवर. ॲड टू डिझाईनवर क्लिक केल्यानंतर हा फोटो आपल्याला इथे ट्रेस होऊन मिळालेला आहे. हा मी डाउनलोड ॲज अन SVG करू शकतो. ओके, आता गो बॅकवर मी क्लिक करतो. तर इथे फुल कलर दिलं आहे, पण ते बीटा दिलेलं आहे. बीटा व्हर्जन म्हणजे ते अंडर डेव्हलपमेंट असल्यामुळे आपल्याला पाहिजे तो प्रॉपर आउटपुट मिळण्याची शक्यता फार कमी असते. मी ट्रेस इमेजवर क्लिक केलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघाल तर हे बघा. ओके, सो अशा प्रकारे आउटपुट इथे आलेलं आहे. ऑटो कलर नंबर्सवर तुम्ही ऑफ केलं तर तुम्हाला किती इथे हवेत कलर ते तुम्ही सेट करू शकता. पण इथे तिच्या चेहऱ्यावरती पण बॅकग्राऊंडमधली लाईट शेड असल्यामुळे तो तशा प्रकारे ट्रेस झालेला आपल्याला दिसतो आहे. सो दिस वन, हे जे पहिलं आपण बघितलं ते ट्रेसर बघितलेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे ॲप ब्लेंड इमेज. सो मी इथे हाच पेज ठेवतो, पण इथे जरा स्क्रोल करून जातो एलिमेंट्समध्ये. आता ब्लेंड इमेजसाठी, ब्लेंड इमेज हे दुसरं ॲप मी दाखवणार आहे. त्या इमेजसाठी मला 2 इमेजेस लागतात. ओके, सो 2 इमेजेसमधलं एक इमेज मी आता पहिली चूज करतो. परत पोर्ट्रेट मी बघतोय, तर इथे रेडीमेड रिसेंटमध्ये पोर्ट्रेट मला मिळणार आणि मी ते आत्ताच वापरलेलं असल्यामुळे सी ऑल. आणि या पोर्ट्रेटमधून मला एखादी जी इमेज पाहिजे ती मी घेतो. फॉर एक्झाम्पल मी ही इमेज घेतली. आता इमेज ब्लेंडसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या मी आता सांगतो. ही इमेज घेतल्यास सगळ्यात आधी आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे. बॅकग्राऊंड रिमूव्ह झाल्यावरती नुसती इमेज आली आणि इमेज ब्लेंड करताना त्या इमेजच्या बॅकग्राऊंडला व्हाईट कलर असणं महत्त्वाचं आहे. पूर्ण व्हाईट कलर पाहिजे. त्या इमेजच्या बॅकग्राऊंडला कंप्लीट व्हाईट कलर पाहिजे. आता ह्या इमेजला मी डाउनलोड करू शकतो JPG किंवा PNG म्हणून. ओके, JPG PNG ह्या ऑप्शनमध्ये मी डाउनलोड करू शकतो आणि नंतर डाउनलोड करून परत अपलोड करू शकतो. पण मी इथे थोडक्यात तुम्हाला जास्त वेळ जाऊ नये म्हणून दाखवणार आहे की मी त्याचा स्क्रीनशॉट घेतो आहे. कमांड शिफ्ट 4, कारण मी मॅकवर असल्यामुळे कमांड शिफ्ट 4 घेतलेला आहे. स्क्रीनशॉट घेण्यासाठी तुम्ही विंडोजवर असाल तर तुमचं जे
तिथे शॉर्टकट की असेल ती तुम्ही अप्लाय करू शकता. मी इथे हा त्याचा एवढा इकडे स्क्रीनशॉट घेतला. इथे मला स्क्रीनशॉट मिळाला, तो मी ड्रॅग करून इकडे आणलेला आहे. हा माझा स्क्रीनशॉट आहे. आधीची इमेज मी डिलीट करतो बॅक साईडची. हा स्क्रीनशॉट आहे. हा बघा, हा व्हाईट असल्यामुळे इथून बॅकग्राऊंडमधली दुसरी इमेज मला दिसत नाही आहे. सो आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ती जी इमेज आपण इथे घेणार आहोत ती इमेजमध्ये आपल्याला बॅकग्राऊंड कम्प्लीट व्हाईट असणं महत्त्वाचं आहे. मग तुम्ही डाउनलोड करू शकता फ्री इमेजेसवरून, किंवा तुम्ही आत्ता मी जसं सांगितलं असं कॅनवामधलेच इमेजेस वापरून स्क्रीनशॉट घेऊन करू शकता. ह्याच्यासाठी दुसरी इमेज मला लागणार आहे. तर पोर्ट्रेटच्या जागी मी आता सिलेक्ट करतो नेचर किंवा फॉरेस्ट. तर फॉरेस्ट मी सिलेक्ट टाईप करतो. फॉरेस्टमधल्या इमेजेस बघतो. सो सी ऑलवर क्लिक केलं की मला इथे फोटोज मिळालेले आहे. मला याच्यातला एखादा फोटो हवा असेल तर मी तो तिथे घेतो. फॉर एक्झाम्पल मी हा फोटो चूज करतो. कुठलाही तुम्ही घेऊ शकता, इथे तुम्हाला जो हवा आहे तो. मी हा फोटो घेतो. ओके, आता इथे ब्लेंड करतानाची महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, इकडे 2 ऑब्जेक्ट्स आहेत. हा एक फोटो आहे आणि हा एक फोटो आहे. ओके, सो ह्याच्यामध्ये जो मी सिक्वेन्स आता दाखवतो सिलेक्शनचा तो लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे, तरच आपल्याला ते आउटपुट प्रॉपर येऊ शकतं. सो ॲपमध्ये मी गेलो, ट्रेसर घालवतो इथे क्लिक करून, आणि आता आपल्याला जे हवं आहे ॲप त्याचं नाव आहे ब्लेंड इमेज. ब्लेंड इमेज ओके. सो ब्लेंड इमेज आपण सर्च केल्यानंतर इथे टॉपला जे ऑब्जेक्ट येतं त्याच्यामधलं पहिला जे दिसतं हे तुम्हाला ब्लेंड इमेज, या ॲपवर क्लिक करायचं. इथे 2 फाईल्स असतात ब्लेंड करण्यासाठी. आता महत्त्वाचं म्हणजे बॉटम लेअर आहे, तर हा जो फोटो आहे पहिला पोर्ट्रेटचा तो मी क्लिक करून ठेवलेला आहे बॉटम लेअरसाठी. यूज सिलेक्टेड इमेज, ती इमेज आपल्याला इथे दिसते. टॉप लेअरसाठी आधी हा फोटो फॉरेस्टचा मी सिलेक्ट केला. ओके, समजा असा मी ठेवला एवढाच. हा फॉरेस्टचा इमेज मी सिलेक्ट केली आणि टॉप लेअरसाठी यूज सिलेक्टेड इमेज केलं. तर मला दिसेल की तिच्या पोर्ट्रेटमध्ये ती इमेज आलेली आहे. आता इथे ब्लेंड मोड आहेत ते तुम्ही चेंज करू शकता, पण शक्यतो लाईटन, स्क्रीन हे 2 तिथे जास्त करून मर्ज व्हायला मदत करतात. जर तुम्ही डार्कनला वगैरे गेलात तर ती इमेज अशी दिसू शकते. आता असं तुम्हाला काही इमेज हवी असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण लाईटनला गेला तर लाईटन किंवा स्क्रीनमध्ये आपल्याला नॉर्मली प्रॉपर ब्लेंड झालेलं मिळतं. ओके, सो आय एम गोईंग विथ स्क्रीन. ॲड टू डिझाईन, हे जे आउटपुट आहे ते एका वेगळ्या फोटोवर आपल्याला इथे मिळतं. ओके, सो इथे मला हे आउटपुट मिळालेलं आहे. सो सेकंड आपण फर्स्ट वन बघितलं ट्रेस, सेकंड वन आपण जे बघितलं ते बघितलं ब्लेंड इमेज. आता तिसरं तुम्हाला जे ॲप दाखवणार आहे ते आहे फॉन्ट फ्रेम. फॉन्ट फ्रेमसाठी पण आपल्याला इमेज लागणार आहे. सो इकडे मी परत जातो एलिमेंट्समध्ये. आता फॉन्ट फ्रेमसाठी म्हणजे ज्या फॉन्टच्या आतमध्ये मला इमेज टाकायची आहे, तर त्याच्यासाठी मी एखादी इमेज इथे व्यवस्थित शोधतो. आता हे रेडी आहे म्हणून मी परत शोधण्यात वेळ नाही घालवत. तो इथे मी येतो आणि इथून एखादा फोटो घेतो. हा फोटो घेतला. आता ॲपला मला जायचं आहे. त्या ॲपचं नाव मी तुम्हाला आत्ता इथे सांगितलेलं आहे. त्या ॲपचं नाव आहे फॉन्ट फ्रेम. फॉन्ट फ्रेम ह्या ॲपवर मी क्लिक केलं. आता हे ॲप काय करतं तुम्हाला इथे दाखवलं त्याने आउटपुट कसं येणार. तर ॲड टेक्स्ट आहे, तर मी इथे टाईप केलं डीप, तर वरती डीप आलेलं आहे. पण मी इथे काय करतो, मी डीप टाईप करतो आणि एंटर प्रेस करतो, म्हणजे मला दुसरी लाईन पण मिळते फॉरेस्ट. ओके, आता इथे काही सर्टन फॉन्ट्स ते प्रीमियम तुम्हाला दिसते. तर प्रीमियम म्हणजे कॅनवाचं प्रीमियम व्हर्जन नव्हे. प्रीमियम व्हर्जन म्हणजे ह्यांचं स्वतःचं जे प्रीमियम असेल त्या फॉन्ट फ्रेमचं, ते जर घेतलं तर तुम्हाला हे फॉन्ट वापरता येतील. नाहीतर जे फॉन्ट अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काम करायचं आहे. तर समजा मी हा फॉन्ट घेतला, अजून आपली इमेज इथे दिसत नाही आहे तुम्हाला, राईट. सो इकडे मी फॉन्ट घेतला, इमेज क्लिक करून मी इथे राईट हँड साईडला ठेवलेली आहे, त्या मी क्लिक करतो यूज सिलेक्टेड इमेजवर. ती इमेज मला इथे मिळालेली आहे. ही तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही इथे अरेंज करू शकताय. ओके, इवन तुम्ही इमेज झूम करून वापरू शकता असं.
त्याच्यानंतर त्याची जी आउटलाईन आहे त्या आउटलाईनला तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला बॉर्डर विड्थ कमी हवी असेल तर बॉर्डर विड्थ कमी करू शकता. त्याचा कलर जर तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्ही कलरसुद्धा तिकडे चेंज करू शकता. ओके. आणि तुम्हाला जे फायनल आउटपुट हवं झालं तर तुम्ही ॲड टू डिझाईन केलं की ते आउटपुट तुम्हाला इथे मिळतं. सो तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ते आउटपुट नंतर अरेंज करू शकता इकडे. ओके. ते इथे अरेंज करू शकता तुम्हाला जिथे पाहिजे तिथे. ओके. मी इथे अरेंज केलेलं आहे डीप फॉरेस्ट. सो हे फॉन्ट फ्रेम नावाचं ॲप आपण आता वापरून बघितलेलं आहे. आता फॉन्ट फ्रेम नंतर आपल्याला जे ऑब्जेक्ट बघायचं आहे दॅट इज क्लिपिंग मास्क. कुठलं बघायचं आहे आपल्याला? क्लिपिंग मास्क. ओके. जस्ट हा मी इथे ठेवून देतो किंवा हा नुसता ठेवतो इथे. ओके. क्लिपिंग मास्कसाठी मला परत फोटो लागणार आहे. सो लेट्स गो विथ डिफरंट फोटो. तर आपण जरा वेगळा फोटो घेऊया. एलिमेंट्समध्ये जाऊया. ओके. एलिमेंट्समध्ये मी गेलो. इथे आता सर्च करतो मी वॉटर कलर बॅकग्राऊंड. सो रिसेंटली वापरल्यामुळे वॉटर कलर बॅकग्राऊंड आलेला आहे. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही चूज करू शकता. कुठलाही फोटो घ्या. पण इथे महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे फोटो घेणं. ग्राफिक्सच्या ऐवजी फोटो घेणं जास्त इम्पॉर्टंट आहे. सो फोटोला जायचं. आता इथे मला समजा वॉटर कलरसाठी मी हा घेतला. ओके. हा फोटो मी इथे फ्लॉवरचा घेतलेला आहे. आता मला जे ऑप्शनला जायचं आहे ते आहे ॲप क्लिपिंग मास्क. सो क्लिपिंग मास्कला जायचं कसं? तर सेम वे ॲप्समध्ये जायचं आणि इथे वरती टाईप करायचं क्लिपिंग मास्क. क्लिपिंग मास्क हे दिसते. क्लिपिंग मास्क केल्यास सगळ्यात पहिलं जे ऑप्शन आलेलं आहे क्लिपिंग मास्क त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. आता इथे ग्राफिक एलिमेंट्स आर नॉट सपोर्टेड. प्लीज यूज फोटोज इन्स्टेड. ओके. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की फोटो वापरा तुम्ही. अवॉइड युजिंग फोटोज दॅट हॅव बीन क्रॉप्ड ऑर फ्लिप्ड इन कॅनव्हा एडिटर. कॅनव्हा एडिटरमध्ये काही चेंज केलेले असतील तर ते फोटो वापरू नका, जसं त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. ओरिजिनल फोटो वापरा. सो आय एम क्लिकिंग ऑन स्टार्ट मास्किंग. स्टार्ट मास्किंगवर मी क्लिक केलं. तिथे 3 ऑप्शन आहेत, शेप, इमेज आणि टेक्स्ट. तर त्यातला पहिला शेप इफेक्ट आपण बघूया. ह्याला असा अरेंज करता येतो. शेपमध्ये तुम्हाला जो पाहिजे तो शेप घेता येतो. मी ह्याचा शेप घेतलेला आहे तिथे बटरफ्लायचा. ओके. तर हा शेप तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही तिथे ॲडजस्ट करू शकता. तर हा बटरफ्लायचा शेप मी इथे ॲडजस्ट केलेला आहे. शेप घेतल्यावर ॲड टू डिझाईन. तर ॲड टू डिझाईन केल्यानंतर तो इथे वेगळा मला डिझाईन बनवून देतो. सो हे पहिलं आपण बघितलं शेप. आता परत हे ऑब्जेक्ट मी सिलेक्ट करतो. स्टार्ट मास्किंगला जातो. आता आपण बघूया इमेज. आता इमेजला असताना आपल्याला इमेज अपलोड करावी लागेल. तर मी जी इमेज अपलोड करणार आहे चूज फाईल, ती इमेज मी इथे ठेवलेली आहे. ह्या इमेजला बॅकग्राऊंड नाही आहे, ती PNG विथ ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड आहे. ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड असलेली असं पोर्ट्रेट घेतलं तर जास्त बेटर असतं का त्याच्या आउटपुटमध्ये तुम्हाला कळेल. सो ही इमेज मी तिथे अपलोड केलेली आहे. ओके. इकडे आलेलं इमेज. त्याच्यानंतर इथे दिसते तुम्हाला ट्रान्सपरंट बॅकग्राऊंडमुळे मला ही अशी मिळालेलं आहे. ओके. सो आय एम गोईंग विथ दिस. हे मला जसं पाहिजे तसं मी अरेंज केलं अँड देन ॲड टू डिझाईन. तर ॲड टू डिझाईन केल्यावर मला हे आउटपुट मिळालेलं आहे. ओके. आता इकडे मी लास्ट त्याच्यामधलं ऑप्शन तुम्हाला दाखवतोय जे आहे टेक्स्ट. हे आपण बघितलेलं फॉन्ट फ्रेम आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे ते टेक्स्टचं ऑप्शन आहे क्लिपिंग मास्कमधलं स्टार्ट मास्किंग. आणि सगळ्यात शेवटी जायचं टेक्स्टमध्ये. आता इथे तुम्हाला दिले टेक्स्ट. इथे फक्त लिमिटेशन काय आहे की तुम्हाला फॉन्ट वगैरे चूज नाही करता येत आहे. इथे तुम्हाला फॉन्ट चूज करता येत नाही. जो आहे तो रेडीमेड फॉन्टमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे. वॉटर किंवा फ्लॉवर्स किंवा ब्लूम. ओके.
ब्लूम आणि ॲड टू डिझाईन. सो इथे हे डिझाईनमध्ये ब्लूममध्ये डिझाईन ॲड झालेला आहे. सो पहिलं आपण बघितलं ॲप ट्रेसर, दुसरं बघितले ब्लेंड इमेज, तिसरं आपण बघितलं फॉन्ट फ्रेम, आणि चौथं जे आपण आत्ता बघितलं, ओके, फॉन्ट फ्रेम नंतर जे चौथं बघितलं ते होतं क्लिपिंग मास्क. क्लिपिंग मास्कमध्ये आपण शेप, इमेज आणि टेक्स्ट हे 3 ऑप्शन बघितले. आता लास्ट ॲप मी तुम्हाला दाखवतो आहे ते आहे ब्रँड फेच लोगो. त्या ॲपचं नाव आहे ब्रँड फेच लोगो. तर हे काय करतं, आपल्याला कधी कधी डिझाईनमध्ये लोगो लागतात कंपनीचे, तर ते एक्झॅक्ट लोगो आपण नेटवर जाऊन शोधतो, पण ते एक्झॅक्ट बरोबर लोगो मिळतील याची गॅरंटी नसते. मग आपल्याला काय करायचं, ब्रँड फेच ॲप लोगोचा वापर करायचा आहे. तर ब्रँड फेच लोगोमध्ये तुम्ही गेलात, तिथे तुम्हाला जो लोगो पाहिजे तो तुम्ही शोधू शकता. आता फॉर एक्झाम्पल जसं मी ते कोका कोलाचा लोगो शोधलेला आहे, तसाच मी पेप्सीचा लोगो मला इथे त्यांनी दिलेला आहे. pepsi.com ला त्यांचा लोगो आलेला आहे. सो मला इथे लोगोमध्ये कलर्सला मला त्यांचे कलर्स मिळतील, इमेजला गेल्यावर मला त्यांची इमेज मिळते. तर मी लोगोजवर गेलो आणि क्लिक केलं तर इथे तो लोगो मला इमेजमध्ये मिळालेला आहे. आता लोगोमधल्या कलरमध्ये कोण चेंज करत नाही, ते ऑप्शन नेहमीप्रमाणे दिलेलं आहे. आता इथे कॅनवा, समजा मी इथे कॅनवा सर्च केलेला, कॅनवाला आलो तर कॅनवामध्ये पण लोगो आहे, कलर, म्हणजे तुम्ही कॅनवाचा लोगो जर वापर केला, त्यातले कलर जर तुम्हाला ब्रँडसाठी वापरायचे असतील तर तुम्ही कलर्समध्ये जाऊन ते कलर घेऊ शकता लोगोमधले, आणि इमेजेसमध्ये जाऊन तुम्हाला त्यातली इमेज पण मिळते. ओके, इतकं सोपं त्यांनी तुमचं काम केलेलं आहे. इथे मी क्लिक केलं तर तो लोगो इथे मला मिळालेला आहे. ओके, मग तो त्यांनी इथे ब्लॅकमध्ये पण दिलेला आहे, कलरमध्ये दिलेला आहे, इकडे दिलेला आहे असा कॅनवा. ओके, आता इथे जर मी क्लिक केलं तर कॉर्नर राउंडिंगमध्ये मी जर आलो तर त्या लोगोला असं मी कॉर्नर राउंडिंग देऊ शकतो किंवा सर्कलमध्ये टाकू शकतो. ओके, सो कॅनवाने लोगो फेचिंगचं पण, ब्रँडमधल्या लोगो फेचिंगचं काम पण आपल्याला फार इझी झालेलं आहे. सो ह्या प्रकारे आज आपण 5 ॲप बघितली: ट्रेसर, ब्लेंड इमेज, फॉन्ट फ्रेम, क्लिपिंग मास्क आणि ब्रँड फेच लोगो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.